नमस्कार. मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोणकर. नाशिकच्या विषयावरती आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. ज्या नाशिकच्या विषयावरती आपण नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आदल्या काही काळामध्ये बोललो होतो. आपण स्वतः नाशिकला गेलेलो होतो. तिथल्या अनेक पर्यावरणवाद्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली होती. अनेक विशेष एपिसोड या सगळ्या नाशिकची वृक्षतोड आणि एकूण पर्यावरणाचा प्रतिकारावर आपण केला होता. आणि थंडीमध्ये तेव्हा नाशिक तापलेलं होतं या सगळ्या आंदोलनांमुळे. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यावरणवाद्यांचा, लेखक, साहित्यिक, कार्यकर्त्यांचा ओघ नाशिककडे होता. नाशिकच्या तपोवन भूमीमध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली आणि काहीस सरकार दबावाखाली आलंय की काय असं त्यावेळेचं सगळं वातावरण होतं. निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधारी राजकीय पक्षांना एकतर्फी तिथे बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळे जणू काही हा नाशिकमध्ये आता आपल्याला जबरदस्त एक बेछूट वृक्षकत्तल करण्यासाठी दिलेला कौल आहे की काय अशा प्रकारचा गैरसमज सत्ताधाऱ्यांनी करून घेतलेला दिसतोय. तपोवनाकडून आता नाशिकच्या मुख्य रस्त्याकडे सरकारने आपलं लक्ष वळवलंय आणि मोठ्या प्रमाणावर तिथे वृक्षतोड सुरू आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते जे आहेत ते आजही या भूमिकेवरती अडून आहेत. संख्येने जरी कमी असली तरी प्रत्यक्ष तिथे फील्डवर जाणं, कारवाई अडवण्याचा प्रयत्न करणं, शिवाय एनजीटी मध्ये सुद्धा या सगळ्या कारवाईला आव्हान दिलं गेलेलं आहे. माझ्या सोबत आहे नाशिकमधून पर्यावरण कार्यकर्त्या भारती जाधव. भारती जाधव, तुमचं खूप खूप स्वागत. आपण मागच्या वेळेला सुद्धा एकदा या चर्चेमध्ये बोललो होतो. मला सांगा की आत्ताची जी वर्तमान परिस्थिती आहे नाशिकमध्ये, तुम्ही तिथे प्रत्यक्ष पाहत आहात, रोज तुम्ही तुमचे वाद होत आहेत यंत्रणांसोबत, तुम्ही सोशल मीडियामध्ये सुद्धा बोलता आहात. काय नेमकी वर्तमान स्थिती आहे नाशिकची वृक्ष कत्तलीबाबत, एकूणच सरकारच्या भूमिकेबाबत? खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर पहिल्यापासून आमच्याकडे हायकोर्टाच्या ऑर्डर होत्या आणि हायकोर्टाची ऑर्डर म्हणजे 41/2006 बरोबर EIL. तर त्या हायकोर्टाच्या ऑर्डर होत्या. हायकोर्टाच्या ऑर्डरवर गेडाम सर आमचे जे आयुक्त होते त्यावेळेस ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना त्याच्यात रिलीफ पाहिजे होता. काही झाडं तोडायची होती त्यांना रिलीफ पाहिजे होता. तर सुप्रीम कोर्टाने त्याच ऑर्डर कायम ठेवल्या. बरोबर. तर ऍक्च्युली आमच्याकडे ते होत्या. त्यानंतर सुद्धा आता जे प्रशासन आहेत म्हणजे त्यावेळेस आमच्या खत्रे मॅडम आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम ह्या इतक्या अडून बसल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की ऑर्डर जुनी झालेली आहे. म्हणजे हास्यास्पद होत आहे की ऑर्डर जुनी झालेली आहे, तर तीच ऑर्डर आम्ही कशी काय पाळणार असा त्यांचा प्रश्न होता. आणि ह्या प्रश्नावर मग त्यांनी झाडांना नोटिसा लावायला सुरू केल्या. मग आम्ही एनजीटीत गेलो. आधी तपवण्यासाठी गेलो. तपवण्यासाठी आम्हाला स्टे आला आणि म्हणजे आमच्यातल्या बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं का आपल्याला तपवण्यात गुंतवून ठेवण्यात येत आहे. पण खरा प्रश्न होता नाशिक जिल्ह्याचा. नाशिक जिल्ह्यातली वृक्षतोड ही खूप महत्वाची होती. म्हणजे तपवण्याची होतीच पण त्याला स्टे आलेला होता. आणि नाशिक जिल्ह्याच्या मध्ये म्हणजे जसं दिंडोरी रोड, पेठ रोड, गंगापूर रोड हे जे आहेत, हे जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात पुरातन वृक्ष आहेत. म्हणजे वड, पिंपळ अशा प्रकारचे म्हणजे जे फायकस जे वृक्ष जाती म्हणतो त्या प्रकारचे वृक्ष आहेत आणि ते कट करण्यावर यांचा भर आहे. म्हणजे त्यांनी रिंग रोडची योजना केलेली आहे. तर ती एक योजना आहे. आणि गंगापूर रोडचे जे वृक्ष जे आता कट झालेले आहेत ते कट करायचं तर त्यांच्या मनामध्ये कट खूप पूर्वीपासून होता. जो आम्ही ही जी ऑर्डर आली ती ऑर्डर जी आली ती तिथे आमचा संघर्ष गंगापूर रोडलाच झालेला होता. तिथली झाडं जी मोठ्या प्रमाणावर कट होत होती त्यावेळेस हा संघर्ष झाला होता आणि त्यावेळेस आम्हाला ऑर्डर मिळालेली होती. पण ते पाळत नव्हते म्हणून मग आम्ही एनजीटीत गेलो. एनजीटीत मानव उत्थान मंच केलं. मानव उत्थान मंच, त्या मानव उत्थान मंचची मी स्वतः CEO पण आहे आणि माझे मिस्टर हेमंत जाधव. तर ते मानव उत्थान तर्फे मंच तर्फे एनजीटी मध्ये गेले संपूर्ण नाशिक जिल्ह्यात स्टे आणण्यासाठी.
आणि म्हणजे आमची तारीख पण झाली. पण सगळं काही म्हणजे ते इतकं छान त्यांनी अभ्यास, तळेकर वकील आहेत आमचे, त्यांनी खूप छान, बर त्यांच्या टीमने खूप छान अभ्यास केला. खूप सगळे छान पॉइंट काढले. मला वाटतं काहीतरी 41 पानं वगैरे असे काहीतरी होते त्यांचे. त्यानंतर सुद्धा आम्हाला स्टे देण्यात आला नाही. स्टे देण्यात आला, बर पुढची तारीख दिलेली आहे आता. ते आम्हाला 24 तारीख आहे आताची. पण मग हे मोठ्या प्रमाणात जेव्हा वृक्षतोड व्हायला लागली तेव्हा मनीष बाविस्कर हे म्हणजे जे श्रीराम पिंगळे जे आहेत त्या वकिला थ्रू एनजीटीत गेले आणि अच्छा त्यांनी हा स्टे आणला. त्या स्टे मध्ये त्यांनी म्हणजे ते पण देत नव्हते ते. तर त्यावेळेस त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं, म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले होते, मुख्यमंत्री नाशिकमध्ये आल्यानंतर बऱ्याच पर्यावरण प्रेमींना त्यांनी स्थानबद्ध केलं, म्हणजे नजर कैदेत ठेवलं. तर नजर कैदेत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी पण एक होते. तर माझ्याकडे अच्छा मग ते सीसीटीव्हीचे, हो हो मी पण होते. तर आता माझं वय 65च्या वरती आहे. तर त्यांना अशी बरं काय भीती वाटली असेल मुख्यमंत्र्यांना, का मी काय मला एक केलं सांगा असतं. की सरकार ज्येष्ठ नागरिकांना हम्म, आणि ज्येष्ठ वृक्षांना इतकं का घाबरते? हम्म. मी हा प्रश्न बऱ्याच लोकांना विचारला होता. हं, तर काय आहे, आमचं आंदोलन आहे अहिंसक आंदोलन, हं, बरोबर. हं, अहिंसक आंदोलनामध्ये आता मी बरेच वर्षापासून आहे इथे कार्यरत. हं, त्यांना माहिती आहे ज्या लोकांकडे शस्त्रही नसतात, बरोबर, हं, हं, हा आपला इतिहास आहे. हं. अहिंसक आंदोलनाला इंग्रज पण घाबरले. हं. हो तर असंच काहीतरी असलं पाहिजे. हाच आमचा प्रश्न होता ना, हाच आमच्या श्रीराम पिंगळे या वकिलांनी तिथे कोर्टात विचारला एनजीटी मध्ये. हं, का एवढंच म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये ग्राउंडवर काय परिस्थिती आहे. त्यांनी धडाधड वृक्ष कापायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आधी जे ऑर्डर म्हणजे आम्हाला असं तर दिलंच होतं त्यांनी, म्हणजे ऑर्डर हं. असा शब्द फक्त नव्हता, पण एनजीटीने सूचना दिलेल्या होत्या आमच्या पण केसमध्ये, मानव उत्थान मंचच्या, की तुम्ही परिस्थिती जैसे थे ठेवा. म्हणजे आणि हे कसं असतं माहिती का, जेव्हा तुमची एखादी गोष्ट असते न्यायप्रविष्ट, जेव्हा हं. एखादी बाबत आपली न्यायप्रविष्ट असते, तर त्या गोष्टीबद्दल आपण बोलत पण नाही. म्हणजे अशी खरंय मनाई खरंय असते, तुम्हाला त्याबद्दल बोलत पण नाही. पण हे लोक तर हं. त्याच्यामध्ये न्यायप्रविष्ट असताना तिथे धडाधड रोज वृक्ष तोड चालू होते, सुनावण्या होत तर होत्या. मला एक सांगा येस. की एका बाजूला एनजीटीचं हम्म. म्हटलं तर तो स्थगन आदेशच आहे किंवा जैसे थे परिस्थिती ठेवायला सांगितलं. येस. तुमच्याकडे तपोवनच्या मॅटरमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलेलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने जो स्टे दिला होता तो सर्वोच्च न्यायालयाने तसाच ठेवलेला आहे, तो काय उठवलेला नाही. बरोबर. येस. तर हो. न्याय यंत्रणा पर्यावरणाच्या बाजूने निर्णय देत आहेत, सरकारला रोखू पाहत आहेत. या हम्म. देशातल्या न्याय यंत्रणा रोखू पाहतायत तरी सरकार थांबत नाहीये आणि सरकारने बेधडक ती सगळी कारवाई तिथलं स्थानिक प्राधिकरण असेल, महानगरपालिका असेल, राज्य सरकार असतील, त्यांनी ती सुरूच ठेवलेली आहे. तुमच्याकडे पर्याय हम्म. काय उरतो आता विरोधाचा? काय असतं, आपण लोकशाहीत आहोत, बरोबर. हम्म, लोकशाहीमध्ये शेवटचा मार्ग काय असतो? एक तर हम्म, आपले बरेच मार्ग जे असतात, आंदोलन करणं वगैरे जे आहे ते आम्ही करतोच आहे, हम्म, हम्म, त्याच्याबद्दल हम्म, काही वाद नाही, करतोय आम्ही. मोर्चे पण हम्म, काढले, आम्ही हम्म, आंदोलनं भरपूर केली, आम्ही उपोषण पण केलं. हे सगळे मार्ग आम्ही चोखाळलेले आहेत, बरोबर. हम्म, आणि हम्म, ते मार्ग घेत असताना आम्ही कोर्टातही सक्रिय होतो. असं काही नाही, हम्म, कारण आम्हाला माहिती होतं पार्टी काय आहे. हम्म. आरेचं उदाहरण होतं आपल्याकडे, आपल्या डोळ्यासमोर. बरोबर. एका रात्रीमध्ये जे वृक्षांचं कत्तल झाली होती, तर आम्ही हम्म, 10 वेळेस जाऊन सांगत होतो असं होऊ देऊ नका, रात्रीचे हम्म, कत्तल वगैरे. पण कसं आहे, तपोवनाचा जो मॅटर होता तो हम्म, एक संवेदनशील होता. हम्म, त्याचा संपूर्ण जगामध्ये गेलेलं आहे, म्हणजे त्याचा पूर्ण हम्म, प्रसार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी सोशल मीडिया वगैरे त्यांचे जास्त आभार मानते मी. आणि हम्म, नाशिकचे लोकल जे पेपर पण होते जे, आणि तिथली वार्ताहर पण होते, ते पण थोडे म्हणजे त्यांनी आधीपासून थोडे हुशार होते. त्यांना माहिती होतं की काही ठराविक काळानंतर याच्यावर हम्म. नियंत्रण येतं. आता बरं. प्रत्येकाचा अनुभव असतो या क्षेत्रामध्ये, तुम्ही जास्त सांगू शकाल. तर बरोबर. मग त्यांनी सुरुवातीला खूप सगळं त्याला हाईप दिला या गोष्टींना, हम्म, कारण त्यांना माहिती हम्म, होतं कधीतरी नंतर नियंत्रण येणार आहे म्हणून. तर त्यांनी हम्म, त्यावेळेस त्यांना खूप सगळं आम्हाला मदत केली, सगळं काही होतं. त्यामुळे
तपोवन हा मॅटर हात लावण्यासाठी इतकं सोपं राहिलं नव्हतं. आणि एनजीटीचं तर होतच. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, ह्या लोकांनी मध्यंतरी तरी सुद्धा तपोवनाच्या याच्यासाठी सुद्धा आणि इतर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वृक्षतोड यासाठी त्यांनी हायकोर्टाला जाऊन एक परमिशन म्हणजे विचारली होती का एनजीटीचा मॅटर तुम्ही हायकोर्टात घ्या म्हणून. असं त्यांनी त्यांना विनंती केली. विनंती केल्यानंतर हायकोर्टाने त्यांना खूप ताशेरे ओढले होते आणि तिथे त्यांनी खूप कान उघडणी पण केली होती का तुम्ही असं कसं म्हणू शकता. याचा अर्थ हा एक प्रकारे एनजीटीचा तर हरित लवादाचा अपमान आहे हा. बरोबर. मग आम्हाला हेच कळत नाही एवढा सगळा कॉन्फिडन्स येतो कुठून कुठून येतो पण हा सध्या विचार करण्याचा. सध्या नाशिक मधले स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री आणि सरकारमध्ये बसलेले लोक आणि इव्हन सरकार समर्थक जे नाशिक मधली मंडळी आहे, तर ही तुम्हाला विकास विरोधी ठरवू पाहत आहे. तुम्ही नाशिकच्या विकासामध्ये अडथळा आणताय, शहर नाशिकचा चेहरामोहरा बदलू पाहताय आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करता. अशा प्रकारचा आरोप तुमच्यावरती होऊ लागलेला आहे. सोशल मीडियामध्ये आता हा निगेटिव्ह व्यवस्थितपणे वाढत चाललेला आहे, सेट करायचा प्रयत्न चाललेला आहे. दुसऱ्या बाजूला जी वृत्त माध्यमं आहेत ती तपोवनच्या आंदोलनामध्ये जितकी तुमच्या सोबत होती, तुम्ही जे सांगितलं, तर तितकी आता तितकासा जोरदार आवाज उठवताना दिसत नाहीये. तुम्ही आव्हान सगळं कसं पेलणार आहात आणि पुढचा लढा कसा देणार? हे जे तुम्ही नेरेटिव्हची गोष्ट केली आहे हे आता आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वृक्षतोडीला जे विरोध केला हे तेव्हापासून नाही आहे. हे त्यांचे पत्ते असतात. ऍक्च्युअली हे पत्ते आहेत, हे फार जुना खेळ आहे हा. बरं. त्यांनी तपवण्याच्या वेळेस सुद्धा हा मुद्दा ठेवला होता कारण तिथे बरं. माई साहेबला आम्ही विरोध केलेला आहे. बरोबर. आम्ही असं म्हणालो नाही. तुम्ही लक्षात घ्या, आमचा विकासाला जर समजा विरोध असता तर आम्ही काय म्हणालो असतो, माई साहेब आम्हाला नको. आम्ही असं म्हणालो नाही. आम्ही काय म्हणालो की माई साहेब तपोवनात नको. माई साहेब आम्हाला हवाय, ती जागा सोडून तुम्ही दुसरीकडे घ्या. नाशिकला माई साहेब येऊ द्या, विकास होऊ द्या, काही प्रश्न नाही, पण ते तपोवनात नको. त्यामुळे तिथे त्यांचे पत्ते फेल गेले. बरोबर आहे. आता तोच मुद्दा त्यांनी काढलाय. आता माझा त्याच्यावर एक प्रश्न असा आहे का जे लोक म्हणतात ते आमच्यावर म्हणजे विकास विरोधक आहेत आम्ही जे म्हणतात ते खूप मोजके लोक आहेत. त्यांना जर तुम्ही कधी पाहिलं ना तर त्यांची एक टीम आहे आणि ते लोक त्यांचं कार्य करतात. ही त्यांची कार्यशैली आहे. बरोबर. तर ती कार्यशैली आहे. तपोवनाच्या वेळामध्ये लोकमत मध्ये चर्चा झाली. सरकारला विरोध करणाऱ्यांचं खलनायकीकरण करून टाकायचं. हा. आणि आम्ही याला उत्तर दिलं होतं त्यावेळेस. जे विकासक जे आमच्या समोर बसले होते जे स्वतःला म्हणतात बिल्डर लोक, जे बिल्डर जे तुम्ही म्हणता ते जे आता आमच्या मॅडमकडे गेले, महापौर मॅडमकडे अशा प्रकारे काहीतरी जे घेऊन गेले, नुसते तेवढी नावं जरी काढली ना त्याच्यात किती लोकांवर FIR आहेत. ते लोक त्यांना तुम्ही प्रतिष्ठित नागरिक असं कसं काय म्हणू शकतात. एक तर मागणी आमची ती आहे. आणि जर आम्ही विकासाला विरोध करत होतो तर का बरं आमचे प्रोजेक्ट सगळे गुजरातला इकडे तिकडे पळवले गेले महाराष्ट्रामध्ये, याच्याबद्दल काही कोणी बोलणार नाहीयेत का? जरी लोक बोलत नसले तरी लोकांच्या मनात ते आहे. त्यामुळे लोक आम्हाला विकासक विरोधी, आधी आम्हाला ना कुंभमेळ्याचे विरोधी ठरवण्यात आलं, ते आम्ही फेल केलं. कारण आम्ही कुंभमेळ्याचे आम्ही स्वतः यजमान आहोत. आम्ही कशाला विरोध करू, पहिलं वर्ष थोडं आहे कुंभमेळ्याचं. त्यामुळे ते त्यांचे पत्ते फेल गेले. येस. आणि हा जो पत्ता त्यांनी टाकलाय तो फेल जाणार आहे कारण ते सत्य नाही आहे. आम्ही म्हणतो ते जे वृक्ष आहेत ना, प्राचीन वृक्ष जे आपली संस्कृतीची धरोहर आहे, त्याला मध्ये ठेवा, त्याचा चारी बाजूने विकास करा. आठवा की मागच्या इकडच्या तिकडच्या बिल्डिंग करा ना तुम्ही ते. हा. आणि हे सगळं नंतर झालं ना. येस. बोला. आणखी एक प्रश्न पडतो की जसं तपोवनाचा मुद्दा हा प्रभू रामचंद्राशी जोडलेला आहे, ती भूमी जी सगळी आहे. एकूणच तुम्ही सांगता की नाशिक मधले सुद्धा जे वृक्ष आहेत ते बरेचसे पुरातन वृक्ष आहेत. नाशिकला स्वतःला एक पौराणिक पार्श्वभूमी आहे, ओळख आहे. अशा सगळ्या परिस्थितीत डोळ्यासमोर इतकं सगळ्या पुरातन गोष्टी उद्ध्वस्त होत असताना नाशिक मधला जो सर्वसामान्य नागरिक आहे तो गप्प का आहे? तो मोठ्या संख्येने रस्त्यावरती का नाही? काय माहिती का, बऱ्याच लोकांवर दबाव आलेला आहे.
यामध्ये बरेच लोक आहेत. आता ज्यावेळेस आम्हाला समोरून असं म्हणतात की विकासाला तुम्ही विरोध करतात, तुम्ही कल्पना करू शकतात बिल्डर लॉबी पूर्ण आमच्या विरोधी आहे. बिल्डर बरं. लॉबी का विरोधी असू शकते सगळ्यांना माहिती आहे ते. आणि विकास तुम्ही झाडं ठेवून करू म्हणजे ह्या शकता. हे नागपूरला जाऊन बघा. विकासामध्ये जो काही तथाकथित विकास सांगितला जातोय त्यामध्ये बिल्डर लॉबीचे वेस्टेज इंटरेस्ट आहेत. ऑफकोर्स, म्हणजे ते सिद्ध करू शकतो आम्ही. असे आहेत. अच्छा. आता तुम्ही बघा ना, हे सगळे बिल्डर लॉबी आहे. महाराष्ट्रातले म्हाडाचं प्रकरण, हम्म. म्हाडाच्या प्रकरणामध्ये किती बिल्डर पळून गेले माहितीये तुम्हाला नाशिकमध्ये. तर मग हे सगळं आणि काय इकडचं लक्ष इकडे हलवायचं, हे सगळं करायचं आणि यांच्याशिवाय विकास होणार नाही. अरे असं काही नसतं. तुम्ही करा ना, तुमच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी असली पाहिजे ना. नागपूरला जा तुम्ही, नागपूरचा विकास बघा किती छान केला गडकरी साहेबांनी. रस्ते केलेत तर ते झाडं वाचवून केलेत. फोटो बघा तुम्ही तिथले, ते आहेत माझ्याकडे ते सगळे फोटो तिकडचे सुद्धा. तर असा विकास करा ना तुम्ही. स्वागत आहे तुमचं, काहीच हरकत नाहीये. पण विकासाबरोबर संस्कृती टिकवण्यात तुमच्या पक्षाने पण आम्हाला एक वचन दिलेलं आहे. हिंदू धर्माचा आपल्या राज्यावर ते काय ट्रिपल इंजन म्हणतात तसं काही आहे. तसं असताना रामाचं तपोवन आम्ही उजाडू देणार नाही. पूर्ण नाशिक हे दंडकारण्य आहे, जसं तुम्ही म्हटलात तसं पूर्ण नाशिक आहे दंडकारण्य. त्याच्यातले हे शेवटचे राहिलेले अवशेष आहे ते आम्ही उजाडू देणार नाही, कारण ते आम्ही लावलेले, आमच्या पूर्वजांनी लावलेले आहेत ते. ते काय असे रस्त्यात आलेले नाही, रस्ता त्यांच्या बाजूला आलेला आहे. काय आला तो? रस्त्याच्या पुढे मागे स्पीड ब्रेकर्स का नाहीये? जे हायकोर्टाने सांगितलेले, सुप्रीम कोर्टाने सांगितले का नाहीये पुढे मागे ते स्पीड ब्रेकर्स नाहीये? रिफ्लेक्टर का नाही लावलेले? इथे पुढे अशा प्रकारे झाड आहे, तुम्ही सावधान राहा, असे पाट्या कुठे आहेत त्या? कारण ह्यांना पहिल्यापासून ती झाडं नको आहेत, कारण त्याच्या पाठीमागची बिल्डिंग दिसत नाही, मागचे प्लॉट जे आहेत, एक मॉल पण आहे. या सगळ्यांचा रेट कमी होतो. इतकं नवल आहे. पूर्वीचे तिथल्या म्हणजे तिथल्या रोडचे रहिवासी सांगतात की म्हणे इथे आधी हे सगळं निसर्ग दाखवून दाखवून, ही मोठी मोठी झाडं दाखवून दाखवून जमिनी विकण्यात आल्या, प्लॉट विकण्यात आले. आणि आता त्या झाडांच्या मुळावर निघाले तिथले लोक रडत होते अक्षरशः. आणि ते लोक रस्त्यावर काय येत नाही तुम्हाला सांगते मी. इतके मोठे मोठे लोक त्यांच्या पाठीमागे धमक्या देतात. हे दहशतीचं वातावरण आहे, लोकांना भीती दहशत आहे वाटते. तिथे. हो आहे, आहे अगदी. कारण की ज्या ठिकाणी गंगापूर रोडला पण तिथे तुमचा आधीची गोष्ट. एक मला जोडायचं आहे की तुमचा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. हा. तिथे दहशत नेमकी कोणाची आहे? मग आम्हाला आहे ना, हाच प्रश्न आम्हाला संदीप कर्णिकांना विचारायचा आहे. कायद्याचा बालेकिल्ला आहे. आम्ही आंदोलन करत होतो शांततेने, बरोबर. आंदोलनाचा हक्क होता. आणि आम्ही तर पिटिशनर असतो. आणि तुम्हाला एकदा सांगितलं आम्ही पिटिशनर आहोत. माझ्यावर नगरसेवकाचा हल्ला झाला. माझ्यावर, माझ्या मिस्टरांवर, ते पिटिशनर आहेत. नगरसेवकाचा हल्ला झाल्यानंतर माझ्या एनसी करायला 3 दिवस लागले. 3 दिवस मला एनसी करायला लागले. हो, अजून एफआयआर झालेलं नाहीये. आता तुम्हीच विचार करा. हो, कायद्याच्या बालेकिल्ल्यामध्ये तथाकथित आमदार ज्या महिला आहेत, त्यांचा पोलीस स्टेशनला फोन जातो, बरोबर, का तुम्ही हे केस घेऊ नका. एका महिलेची, म्हणजे 65 वर्ष वय असलेल्या एखाद्या महिलेवर हल्ला करतात. म्हणजे ह्याचे जे सत्ता ह्याच्यातले जे पक्षातले जे नगरसेवक जे आता पडलेले आहेत, पण ते त्यांनी केलाय. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये समर्थनार्थ आमची केस घेऊ नका म्हणजे हे पण केली, एनसी पण केली. 3 दिवसांनी आम्ही त्यांच्या म्हणजे गेलो आम्ही पर्यावरणप्रेमीसाठी. त्या 3 दिवसांनी एनसी केलेली आहे. त्या गोष्टी आता ती झाली 24 तारखेला माझ्यावर हल्ला झाला, बरोबर. 24 तारखेला हल्ला झाला. 27 तारखेला एनसी झाली आणि अजूनपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाहीये. आता आज उद्या मी जाईल तिथे, घेऊन येईल त्यांच्याकडून घेऊन, आणि मॅजिस्ट्रेट कडे जाऊन एफआयआर करेल. हे आमचा नाशिकचा कायद्याचा बालेकिल्ला. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की इतका मोठा हजारो करोडचा प्रकल्प, विकास प्रकल्प ते करतायत, विकासाची कामं करतायत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यांचा स्वतःचा विकासाचा सगळा आराखडा आहे आणि महानगरपालिका आहे. या सगळ्याचा डीपीआर, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट,
हा कधी हो यांनी तयार केलाय का? त्याच्यामध्ये काय काय अडथळे आहेत, किती अतिक्रमण आहेत, किती झाडं आहेत, त्यांचं काय होणार, त्यांचं पुनर्लागवड कशी होणार, जे अतिक्रमण आहेत त्यांचं पुनर्विकास कसा होणार, स्थलांतर कसं, काही काही तयार केलेलं आहे का सरकारने? पूर्वनियोजित काही काही आहे नाही का तुमच्याकडे? काही नाही काही आम्हाला आम्ही नाहीये. तेच मागतोय. वाद तोच हा आहे. आम्ही त्यांना म्हणतो आम्हाला हा ग्रीन प्लॅन द्या. तुम्ही हा किती तुमचा रस्त्याचा रोड मॅप जो आहे तो द्या. हा किती झाडं त्याच्यामध्ये येतात ते दाखवा आम्हाला. कारण ते आमचं देत कसं असतं नाहीये. आम्ही म्हणतो नाही काहीच नाही. सगळं म्हणजे तुम्हाला सांगते मी तपोवण्याच्या मॅटरमध्ये पण तुम्ही पाहिलं होतं. त्यांनी इतके लपवून ठेवलं होतं. माईस हबचा जो प्रकल्प होता तो लपवून ठेवला होय. होता. तो आम्ही शोधून काढला. आपल्याकडे लोकशाही आहे ना, डिजिटल हे आहे. तर तुम्ही आमचं एक मागणी आहे तुम्ही वेबसाईटवर सगळं टाका ना. कुठे काय आणि असं आम्ही म्हणत नाही काही झाडं आहेत ना ती नाही वाचवतायत तर काही हरकत नाही नाही वाचवत आहेत त्याच्यावर आम्ही केलेलं आहे असं काही नाही की आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज केलं नाही एक पाण्याला हात लावू देणार नाही असे आमची भूमिका नाही. आमची भूमिका काय आहे का ज्याची गरज नाहीये ते तुम्ही सर्रास का तर म्हणजे एकदम कत्तल करायला निघाला आहात. याच्या आधी पण आम्ही हरकती घेत होतो त्याच्यावर सुनावणी होते. आम्ही जॉईंट सर्व्हे करत होतो आणि त्याच्यामध्ये हम्म, काही काही झाडं आम्ही वाचवलेली आणि रस्ते पण झालेले आहेत. हम्म, हम्म. तर असं काही मला नाहीये तुम्हाला म्हणजे आम्ही पूर्ण शेवटचा एक येस एक प्रश्न विचारायचा आहे त्याच्यामध्ये, की सरकार विकासाचे दावा करत आहे, विकास करणारं सरकार आहे, आणि विकास हा लोकांसाठीच असतो, हा नाशिक जिल्ह्याच्या भल्याचा विकास आहे, वगैरे वगैरे, जे काही सरकारचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात की आमचा जो काही कारभार आहे तो खुला करा. मला सांगा की डीपीआर लपवून, सगळी माहिती लपवून, काय होणार आहे ते लपवून, काय केलं जाणार आहे लपवून, हे लोकांना अंधारात ठेवून विकास केला जो जातोय, काय पाठीमागे त्याची कारणं आहेत? हे ह्या लपवा-लपवी मागे काय तुम्हाला वाटतं की काय कारण असू शकतात? ते म्हणतात खुला विकास आहे. आता ते त्यांचे जे कुंभमेळा आहे ते कॉम्पिटिशन आहे बरोबर. त्यांनी ते सांगितलं पण आहे काल परवा 25,000 कोटी रुपये जे कुंभमेळ्याला होते ते आता मुख्यमंत्री ज्या दिवशी आले त्या आम्हाला नजर हम्म, कैदेत ठेवलं होतं त्या दिवशीची गोष्ट. तेव्हा हम्म, त्यांनी इथे येऊन सांगितलं 35,000 कोटी हम्म, रुपये आम्ही याला खर्च करणार आहेत. तर मग ते एवढे सगळे रुपये खर्च करून ते करतात काय आहे. तुम्ही नाशिकला एकदा या. सगळीकडे एकत्र सगळीकडे खणून ठेवलेलं आहे काहीच प्लॅनिंग नाही. आम्हाला हम्म, अपेक्षित असं असतं त्यांच्याकडून का त्यांनी सकाळी रेडिओ सांगेल आज ह्या रोडचं काम चालू आहे इतके इतके दिवस हा रोड बंद राहील आम्ही दुसरं काहीतरी शोधतो. आम्ही वाहन घेऊन हम्म, बाहेर निघतो आणि सगळे रोड हम्म. खणलेले असतात. सगळे बंद असतं त्यांच्याकडे म्हणजे काहीही प्लॅनिंग नाही वाहतूक पोलीसही कुठली नोटिफिकेशन काढत नाही, काही नाही. काहीच आणि काही नियोजन नाही. नदीमध्ये नदीमध्ये निरीच्या स्पष्ट सूचना आहेत. ते सगळं काही धाब्यावर ठेवलंय त्यांनी. काही तुम्ही म्हणतात पारदर्शक जर समजा कारभार त्यांचा असता तर पारदर्शकतेमध्ये पर्यावरण प्रेमीला नजर कधी ठेवायची पाळी काय येते. निरीच्या हम्म, सूचना पाळल्या जात नाही. नदीच्या पात्रामध्ये घाट बांधले जातात ते नदीच्या पात्रात. विचार करा तुम्ही. हम्म, नदीचं पात्र लहान केलं जाऊ शकत नाही निरीच्या सूचना प्रमाणे. त्याचे 9 ते 10 मीटर पर्यंत हे हम्म. रिपेरियन झोन असतं. ते सोडलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सांगेन यांच्या विकासाचं कुठे कुठे तुम्ही म्हणजे हा विकास जर पाहिला मला फक्त एकच म्हणायचं आहे का सगळ्या विकासाच्या आधी आहे ना मेंदूचा विकास केला पाहिजे. तो महत्वाचा आहे. भारती हो जाधव यांनी या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि जो खरं म्हणजे आवश्यक मुद्दा आहे, की या सगळ्या विकासाच्या आधी मेंदूचा विकास होणं फार गरजेचं आहे. हा मेंदूचा विकास खरं म्हणजे जे सरकारात बसलेले लोक आहेत त्यांचा झाला पाहिजे, जे प्रशासनात बसलेले अधिकारी आहेत त्यांचा झाला पाहिजे, आणि लोकशाही ज्यांच्यामुळे शाबूत असते, ही लोकशाही शाबूत ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा मेंदूचा विकास झाला पाहिजे. तर या सगळ्या विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्या सुस्पष्ट होणार आहेत. नाशिकमध्ये भारती जाधव यांच्या सांगण्यावरून स्पष्टपणे दिसतंय की अजून त्यांनी विरोध सुरू नाही केलेला आहे, ते फक्त सरकारला प्रश्न विचारतायत. आणि आपण बघतोय काही वर्षांपासून की प्रश्न विचारणारे लोक जे आहेत ते सरकारला आवडत नाहीत, प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीयेत, आणि सरकार स्वतः सुद्धा कुठेच काही पारदर्शीपणे लोकांच्या समोर ठेवत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये हा लढा नेमका कुठल्या पातळीवर जातो, कसा जातो,
इतक्या मोठ्या बल्लाढ्य सरकारचं हे जे काही आक्रमक सगळी वृत्ती आहे, तर ती पर्यावरणवादी तिथले त्याला कसं तोंड देतात हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा तपोवन वाचवा ही एक मोठी मुवमेंट संपूर्ण राज्यभर निर्माण झाली होती. तसं आता ह्या नाशिक मधल्या विकासाच्या नावाखाली जो काही सगळा धागडधिंगा धुडगूस तिथे सुरू आहे, त्याच्या विरोधात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये उभं राहण्याची गरज भासणार आहे. कारण प्रश्न आता फक्त नाशिकचा उरलेला नाहीये, तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न झालेला आहे. धन्यवाद भारती मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर.